बदलापूर पूर्वेच्या आपटेवाडी परिसरामध्ये अनधिकृत जे बांधकाम आहे त्या बांधकामांवरती पालिकेनं आता पुन्हा एकदा जेसीबी फिरवलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि ही कारवाई जी आहे ती पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते। आपटेवाडी परिसरात रस्त्यालगत जी या ठिकाणी दुकानं आहेत त्या दुकानांवरती ही कारवाई जी आहे ती आपण होताना पाहतोय आणि या कारवाईला स्थानिक दुकानदार काही प्रमाणात विरोध करत होते। कालपासून ही कारवाई जी आहे ती सुरू असलेली आपण बघतोय आणि एकंदरीत या कारवाईमध्ये या परिसरामध्ये आपण बघत असाल तर विविध जे अनधिकृत गाळे आहेत त्यांच्यावरती ते तोडण्याचं काम पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। अर्थात आपटेवाडीमध्ये जवळपास अनेक हे जे गाळे आहेत त्यांच्यावरती पालिका प्रशासन जेसीबी फिरवताना आपण बघतोय आणि जे दुकानदार आहेत अर्थात जवळपास या परिसरात बघत असाल अंदाजे 40 गाळे जे आहेत ते असलेले बघायला मिळतात आणि त्याच्यावरती आता पालिकेनं जेसीबी फिरवायला सुरुवात केलेली आहे। ही कारवाई पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे। ही कारवाई करत असताना एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून हे जे गाळे आहेत ते उभे ठाकले होते आपटेवाडी रस्त्यालगतच। आणि त्यानंतर पालिका प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम लक्षात घेत अखेर नोटीस देऊन हे गाळे जे आहेत अनधिकृत ते जमीनदोस्त करायला सुरुवात केली आहे। यापूर्वी सुद्धा कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून सुरुवातच बदलापूर पूर्व परिसरातून करण्यात आली होती कारवाई करण्याची। त्यानंतर बदलापूर पश्चिम परिसरात कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता सुरुवात झाली आहे ती कारवाईला म्हणजे बदलापूर पूर्व परिसरात पुन्हा एकदा आपटेवाडीमध्ये आपण बघत असाल तर जेसीबीच्या माध्यमातून 2 जेसीबीच्या सहाय्यानं ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। हे जे गाळे होते ते अनधिकृत गाळे ज्यांच्यावरती पालिका प्रशासनानं आता जेसीबी फिरवलेला आहे। यापूर्वी नोटीस सुद्धा देण्यात आली होती। आणि आता सध्याच्या घडीला हे गाळे जे आहेत जवळपास अंदाज 40 गाळे आहेत
ते जमीनदोस्त करायचं काम पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेलं आपण बघतोय.